वैयक्तिक पहिलं, संघासाठी पहिलं आणि या सामन्याला सुरुवात करण्यासाठी रवी मुंबक आपल्यासाठी फलंदाज. राहुल केने आणि विजेंद्र पाटील सलामीची जोडी शिवलिंग 11 विरारसाठी. गोलंदाज रवी मुंबक वैयक्तिक पहिलं, संघासाठी पहिलं षटक घेऊन. राहुल आणि विजेंद्र सलामीची जोडी शिवलिंग 11 विरार हे संघासाठी. क्षेत्ररक्षण काहीसे बदल घडून आणता आहेत खेळाडू. आजच्या दिवसातील दुसरा सामना आदित्य प्रिया लॉजिस्टिक विरुद्ध शिवलिंग 11 विरार. 2 सलामीवर आपण मैदानात पाहतोय. राहुल केने आणि त्यांच्या जोडीला विजेंद्र. तर गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक हाताळण्यासाठी रवी बुंबक 31-13 गोलंदाज. चला सामना लवकरात लवकर चालू करायचंय, आपल्याला विलंब झाला आहे. दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. या सामन्यामध्ये संघ विजयी होईल तो पुढचा सामना FM कंदार किंग या संघाबरोबर खेळायची नोंद घ्यायची आहे. सामन्याला सुरुवात होते. वैयक्तिक पहिलं, संघासाठी पहिलं रवी मुंबक षटक घेऊन येतोय. सामना करेल तो राहुल केने, सोबत आहे विजेंद्र. शिवलिंग 11 विरारसाठी सलामीची जोडी. पण सामना सुरुवात करायची. रवी बुंबक पहिला षटक. आजच्या दिवसाचा दुसरा सामना आदित्य लॉजिस्टिक विरुद्ध शिवलिंग 11 विरार. राईट आर्मवर विकेट मारा करतोय. हो सुरेख चेंडू, आकुटप्याचा चेंडू राहुलला खेळण्यास जमला नाही आणि थेट जातोय तो यष्टिरक्षका हातामध्ये. चेंडू विसावतोय. वेगळा चेंडू. चांगली सुरुवात रवी याची. पहिल्या षटकातला दुसरा चेंडू, सुरेख चेंडू, तेवढा चांगला सुरेख फटका. एका धावावर खातं उघडतोय राहुल स्वतःच आणि आपल्या संघासाठी. अर्थात शिवलिंग 11 विरारचं खातं उघडतंय. बिनबाद 1, सावध, सावकाश आणि हळूवार अशी सुरुवात. दरम्यान पुन्हा एकदा डावखुरा गोलंदाज विजेंद्र. हो सुरेख फटका. चेंडू अडतो परंतु चेंडूला रोखू शकत नाही. चेंडू तुझ्या सीमारेषे पार. चौकार. या सामन्यातील पहिला चौकार विजेंद्रच्या बॅटमधून. विजेंद्र 4 धावांनी आपलं खातं उघडत आहे. 4 धावांनी शिवलिंग 11 आपलं खातं उघडत आहे. धावसंख्या होते बिनबाद 5. प्रथम फलंदाजी करत असताना शिवलिंग 11 विरार. रवीचा आगट टप्प्यात चेंडूचा चांगला समाचार घेतला आणि डावखुरा फलंदाज विजेंद्र आपल्या चौकाराने खातं उघडतोय. आपल्या संघाला मोठी धावसंख्या जमा करण्यासाठी मदत करतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय तो विजेंद्रसाठी रवी. विकेट मारा. पुन्हा एक आकट टप्प्याचा चेंडू यष्टीच्या डोक्यावरून गेलाय. थर्डमॅनच्या दिशेने येतोय केवळ, परंतु पाण्याचा अडथळा. 1 धाव मिळते ते विजेंद्रला, 1 धाव मिळते संघाला. अर्थातच शिवलिंग 11 विरार संघाला धावसंख्या 1ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती बिनबाद 6. प्रथम फलंदाजी करत असताना शिवलिंग 11 विरार. राहुल केने पुन्हा एकदा सज्ज होतोय रवीसाठी. बॅटची कडा घेतली आहे आणि
चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने, केवळ एकच धाव मिळते, ती राहुलला. एक धाव मिळते संघाला. संघाची धाव 1ने पुढे सरकते. धाव संख्या होते ती बिनबाद 7. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन रोहित मुलक सज्ज होतोय, तो विजेंद्रसाठी. डावखुरा फलंदाज विजेंद्र. एक चौकार त्याच्या बॅटमुळे अद्याप आलेला आहे. पुढचा चेंडूचा सामना करण्याचे सज्ज यश काहीसं क्षेत्ररक्षण बदल करत असताना रविबंबक. पुन्हा एक आकुट्टापदा चेंडू. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते ती संघाला. संघाची धावसंख्या 1ने पुढे सरकते. धावसंख्या होते बिनबाद 8. पहिले षटक संपत असताना सुरेख गोलंदाजी रवी बुंबक यांची. पहिल्या षटकात केवळ 8 धाव खर्च केल्या आहेत. एक चौकार देखील आला या षटकात. संत गतीने धावसंख्या. पावसाचा चूक काहीसा थांबत नाहीये. सकाळपासून पहिल्या सामन्यापासून पाऊस अशाच प्रकारे पडतोय. काहीसा अडथळा नक्कीच पावसाचा जाणवत असेल फलंदाजांना. डावखुरा गोलंदाज फिरोज वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं निर्णायक षटक घेऊन पुन्हा एक छोटा पॅकेट बाळा धमाका. जसं आपण पहिल्या मॅचला पंकज पाहिलं होतं, ज्या छोट्या पॅकेटने मजा केली होती गोलंदाजी, तो स्वतः दुसरा छोटा पॅकेट. फिरोजचा आकुट्टापदा चेंडू पंच दंडित करतायत. नो बॉल घोषित करतायत. या चेंडूवरती 2 धावा मिळतील. या 2 धावाने धावसंख्या भर होते. धावसंख्या होती ती बिनबाद 9, माफ करा 10, बिनबाद 10. पहिल्यात अतिरिक्त चेंडू, नो बॉल, त्यावर घेतलेली 1 धाव. तर या ठिकाणी नक्कीच या पुढील चेंडू फ्री हिट असेल. राहुल केने संधी आहे. फ्री हिटचा चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर फिरोज शेख. तर या ठिकाणी पुन्हा पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल. फ्री हिट तसे कंटिन्यू असेल. पुन्हा एकदा तेज तरार. निर्धाव चेंडू येतो या ठिकाणी. केतन मात्र यष्टीरक्षकाच्या स्वरूपात आपण पाहतोय. एक चेंडूने 11 धावा स्कोर कार्डवर लागले. पुन्हा एकदा आकुट्टापदाचा तेज तरार चेंडू लागण्याचा प्रयत्न. मिड विकेटला तिकडे स्वतः कर्णधार आकाश सिंधारिया चेंडू अडवत आहेत. 1 धाव मिळते. विजेंद्र यांच्या बॅटमध्ये एक चौकार पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा तेज तरार. कमबॅक होत आहे. 2 अतिरिक्त धावा आल्या होत्या. त्यानंतर 2 सुरेख चेंडू. फिरोज शेख, तेज तरार अचूक टप्प्यावर. पुन्हा एकदा तेज सरळ चेंडू. बॅटची कडा घेऊन चेंडू निघतोय फाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. फेकी केली आहे आणि केवळ 1 धाव मिळते. चेंडूंचा खेळ झालाय. स्कोर कार्डवर धावा लागल्या त्या 13. काही मोठे फटके येत नाहीयेत. आखडून ठेवलंय फलंदाजांना फिरोज शेख यांच्या गोलंदाजीने. मैदानात चालू असलेला सामना आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स विरुद्ध शिवलिंग इलेव्हन विरार. ओपन अप मधील आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण मैदानात पाहतोय.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर फिरोज. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा तेज तरार चेंडू अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतायत. पहिले 2 चेंडू अतिरिक्त आले होते, नंतर त्यानंतर केलेला कमबॅक, ते निर्धाव चेंडू. लास्ट बॉल आहे ना. या ठिकाणी नक्कीच डेड बॉल. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा फिरोज. राहुल केने यांची बॅट अजून काही बोलत नाही, शांत आहेत. नक्कीच मोठे प्रहार मारण्याचा, माफ करा, एक चेंडू, शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. नो प्लस 3 चेंडू निर्धाव आले आणि 2 चेंडूवर सिंगल आले. पुन्हा एकदा तेच तर चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटचा संपर्क काही होत नाहीये बॉलशी, जसा पाहिजे तसा बॅटची कडा घेऊन केवळ एकदा मिळते. या ठिकाणी 2 षटकांचा सामना झालाय. स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या. स्कोर कार्डवर धावा लागल्या ते 14. बॉलच नो. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय ध्रुव. आतापर्यंत सुरेख अशी गोलंदाजी होते, काही मोठे फटके पाहायला मिळत नाहीये. प्रयत्न तर नक्कीच आहे फलंदाजांचा. या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. नक्कीच या ठिकाणी पावसाची जी धार जोरात कोसळते त्याचा काही अडथळा आपण पाहतोय फलंदाजीमध्ये. बॅटशी संपर्क होत नाहीये चेंडूचा. या ठिकाणी ब्रह्मास्त्र आपण पाहतोय क्रिकेटचं. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू आणि या ठिकाणी त्रिफळाची होत आहेत. सलामीर विजेंद्र. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे आदित्य प्रिय लॉजिस्टिक संघाची. मैदानाच्या दिशेने आपण फलंदाज जाताना पाहतो पंकज. पहिल्या षटक हाताळला रवी बुंबक यांनी केवळ 8 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर फिरोज यांनी 6 धावा खर्च केल्या आणि तिसरा षटक घेऊन ध्रुव. 2 चेंडूंचा खेळ झालाय. एका चेंडूवर 1 धाव आणि दुसऱ्या चेंडूवर त्रिफळाची. नवीन फलंदाज पंकज. आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स विरुद्ध शिवलिंग लेन विरार. संत गतीने आताची धावसंख्या चालू आहे. नक्कीच एक मोठा संघ आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स जर एक लढत म्हणवायची असेल तर नक्की 60 धावांचा कमीत कमी 50 ते 60 धावा स्कोर कार्डवर लागणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा तेज घडतंय. बॅटची कडा घेतली जाते आणि या ठिकाणी गडी बाद होतोय.
सुंदर असा झेल या ठिकाणी घेतलाय. पंकज गेलेत आणि त्याच प्रकारे पंकज मैदानाच्या बाहेर परत आहेत. सुरेख हॅट्रिकची संधी या ठिकाणी नक्कीच ध्रुव यांना. नवीन फलंदाज सनी. कांजूर बॉयज आयोजित स्वर्गीय कैलासवासी संतोष कळीगट्टे स्मृती चषक 2024 दुसरा सामना मैदानात. आतापर्यंत मोठे फटके येत नाहीयेत. नक्कीच फलंदाज प्रयत्न करतायत. सुरेख अचूक टप्प्यावर गोलंदाजी. आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स गोलंदाज करताना आपलं गुणवत्ता कौशल्य या ठिकाणी दाखवावे लागेल शिविंग लेन विरार संघाच्या फलंदाजांना. तर नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिडविकेटमध्ये कर्णधार. सुंदर फेकी पण तोपर्यंत घेतलेली एक धाव आणि एका धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 16 चेंडू 16 धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटचा स्पीड तर सुरेख आहे पण बॅटची चेंडूशी काही संपर्क होऊ शकत नाहीये. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील टप्प्याचा चेंडू होता. चेंडू अडवलाय. फेकी केली. एक धाव मिळते. माफ करा 2 धाव मिळत आहेत आणि या ठिकाणी तिसरं षटक देखील समाप्त झाले. तीन षटकांचा खेळ झालाय. स्कोर कार्डवर धावा लागल्या त्या 18. बॉल टू बॉल नक्कीच बांधून ठेवलंय आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स संघाच्या गोलंदाजांनी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर फिरोज. सुरेख गोलंदाजी आपण पाहिली ध्रुव यांची. केवळ 4 धावा खर्च केल्या आहेत आणि 2 गडी देखील माघारी पाठवलेत. पुन्हा एकदा तेज तरार गुळीसारखा टाकलेला चेंडू. एक धाव मिळते केवळ. मॅच काहीशी थांबलेली दिसते. मोठे प्रहार करावे लागतील. पुन्हा एकदा फिरोज या ठिकाणी. तर या ठिकाणी नक्कीच ज्याची आवश्यकता होती तो मोठा फटका आलाय राहुल यांच्या बॅट मधून. स्कोर कार्डवर धावसंख्या वाढते. 6 धावांनी धावसंख्या झाली 25. नक्कीच येणाऱ्या चेंडू देखील अशाच फटक्यांची आवश्यकता असेल शिवलिंग 11 विरार संघाला. पुन्हा एकदा तेज तरार चेंडू. तर 22च्या स्वरूपात 4 धावा. धावा येणं महत्वाचं आहे. शिवलिंग विरार संघ काहीसा पुनरागमन करतोय मॅच मध्ये. एक मोठा प्रहार आणि त्यानंतर 22च्या स्वरूपात 4 धावा. स्कोर कार्डवर धावा लागल्या त्या 29. तीन चेंडूंचा खेळ झालाय फिरोज. तर या ठिकाणी नक्कीच डेड बॉल.
स्वर्गीय कैलासवासी संतोष कळवीगट्टे स्मृती चषक 2024 संपन्न होणारी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी 30 तरार चेंडू निर्धाव. तर या ठिकाणी काय घडतंय नक्कीच या ठिकाणी डेलिब्रेट असणार आहे चेंडू. सुरेख 30 तरार गोलंदाजी करतायत फिरोज. शरीराचा वेध घेत आहेत. अचूकता आहे टप्प्यामध्ये. 5 चेंडूंचा खेळ झालाय. स्कोर कार्डवर धावा लागल्या ते 29. चौथं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी फिरोज यांची. एक षटकार आला, एक चौकार आला. किंवा 11 धावा खर्च केले. आदित्य प्रिया लॉजिस्टिक. नक्कीच शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकात जर का 20 धावा आल्या तर नक्कीच 50 धावांचं आव्हान उभं राहू शकतं आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघाच्या विरुद्ध. तर हाणामारीचं षटक स्लॉगर ज्याला म्हणतात शेवटचं षटक घेऊन हजर या ठिकाणी. गोलंदाजी मार्कवर हजर. लिफ्ट ओढून मार्ग करताना पुढे टाकलेला चेंडू आणि त्याचा समाचार घेतलाय 6 धावांसाठी. नक्कीच अशाच फटक्यांची आवश्यकता आहे. अजून 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. असे 4 या 2 फटके जरी अजून आले तर काहीसा मॅच मध्ये पुनरागमन नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल शिवलिंग इलेव्हन विरार संघाचं. पहिला चेंडूवर मोठा प्रहार आलाय सनी यांच्या बॅट मधनं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. तर या ठिकाणी नक्कीच पुनरागमन झालंय. कमबॅक केलंय. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा सनी. पुन्हा एकदा समोर टाकलेला चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली आहे. मिड विकेटच्या झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिरोज तिकडे फेकी केली जाते. काहीशी चुकीची फेकी. त्यावर एक्स्ट्रा धावा नक्कीच या ठिकाणी मिळतील. 3 धावा. नक्कीच धावा येणं महत्वाचं आहे. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 9 धावा आल्या आहेत. नक्कीच येणाऱ्या 3 चेंडू मध्ये जर 2 षटकार 2 चौकार आले तर नक्कीच 50 धावापर्यंत पोहोचण्याचं लक्ष्य पूर्ण होऊ शकेल शिवलिंग इलेव्हन विरार संघाचं. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेऊन टाकलेला चेंडू. हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. केवळ 1 धाव मिळते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. स्कोर कार्डवर धावा लागले 39. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. तर या ठिकाणी फेकी केली जाते आणि या ठिकाणी धावचित होत आहेत सनी.
नवीन फलंदाज ऋतिक. शेवटचा चेंडू, स्कोर कार्डवर धावा लागले ते 40. नक्कीच अचूक आणि सुरेख टप्प्यावर जी गोलंदाजी केली आदित्य प्रिया लॉजिस्टिकच्या गोलंदाजांनी, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय नक्कीच योग्य ठरतोय आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघासाठी. या ठिकाणी शेवटचा चेंडू, तर या ठिकाणी आपण नक्कीच लाईव्ह पाहू शकतो. SSS लाईव्ह च्या माध्यमातून युट्यूबवर आपण चालू असलेली स्पर्धा लाईव्ह पाहू शकतो. पंच आपला निर्णय या ठिकाणी आपण कळवायचा आहे. तर या ठिकाणी डेड बॉल. शेवटचा चेंडू घेऊ हजर. नक्कीच पंचांनी हात वर केले, पंच दंडित करतायत. अवंतरित चेंडूने त्यावर मिळालेली एक धाव. नक्कीच या 2 धावा देखील खूप महत्वाच्या असतील. तर चुरशीची लढत आपल्याला जर पाहायला मिळेल तर या 2 धावांचं खूप महत्व असेल. प्रत्येक मॅच मध्ये 1-1 धावा अडवणं किंवा धावा मिळणं ह्या खूप गरजेच्या असतात. पुन्हा एकदा मिडविकेट झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तर या ठिकाणी 2 धावा मिळाल्या. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न. 5 षटकांचा खेळ झालाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 44-44. जिंकण्यासाठी 45 धावांचं आव्हान आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघाला. सुरेख गोलंदाजी आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघाच्या गोलंदाजांनी केली आणि नक्कीच काहीच अडवून ठेवलंय. केवळ 44 धावा स्कोर कार्डवर लागले. जर संघाची रचना पाहिली आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स तर एक भला मोठा संघ, फलंदाजीचा भरणा असलेला. पाहूया कशा प्रकारे शिवलिंग इलेव्हन विराटचे गोलंदाज यांना रोखण्यात प्रयत्न करतील, यशस्वी होतील का. येणारे 5 षटक आपल्याला सांगतील. धन्यवाद पंकज. लक्ष आहे 44 धावांचं, माफ करा 45 धावांचं. प्रथम फलंदाजी करत असताना शिवलिंग इलेव्हन विरार या संघाने 3 गडांच्या बंदोबस्त 44 धावा जमा केल्या. त्यामध्ये राहुल केने याने 15 चेंडूमध्ये 14 धावांची नॉट आउट खेळी केली. विजेंद्र 6 धावा, पंकज हा शून्यावरती बाद झाला आणि सनी याने 6 चेंडूंमध्ये 12 धावांची खेळी केली. अशा या खेळीने एकूण 5 षटकांमध्ये 3 गडांच्या मोबदल्यात शिवलिंग इलेव्हन विरार या संघाने 44 धावा जमा केल्या आणि आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघाला 45 धावांचं लक्ष दिलंय. 5 षटकांचा हा सामना, 30 चेंडूत 25 धावांचं लक्ष. हा सामना जिंकण्यासाठी आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघाला. तर दोन्ही संघांना एक नम्र विनंती की ह्या सामन्यानंतर या सामन्यामध्ये विजेता होणारा संघ जो आहे तो FM कंधारे किंग्स बरोबर क्वार्टर फायनलचा सामना खेळेल. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. कंधारे किंग यांनी पहिला सामना स्ट्रायकर 11 भांडुप या संघाचा पराजय करून जिंकला. एक चांगला सामना रचला होता तो.
शिवलिंग 11 विरार आपला एक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्सवर पाठवायचा आहे. शिवलिंग 11 विरार. दरम्यान आदित्य पेरोजेची सलामीची जोडी, टेनिस क्रिकेट मधील विस्फोटक जोडी, सिक्सर किंग. केतन म्हात्रे आणि श्रेयस कदम, बँड्राचा सिक्सर किंग. या टेनिस क्रिकेट विश्वात आपलं वेगळंच नाव ज्याने कोरलंय आपल्या सिक्सरच्या जोरावरती, तोच श्रेयस कदम आणि केतन म्हात्रे. टेनिस क्रिकेट, रबर क्रिकेट मधली ही अत्यंत खतरनाक आणि विस्फोटक जोडी आदित्य पेरोजेसाठी सलामीवीर म्हणून आलेले आहेत. शिवलिंग 11 विरार आपला एक प्रतिनिधी कॉमेंट्री. धन्यवाद. पाच चेंडू 25 धावांचं लक्ष्य. 30 चेंडू 45 धावा. केतन म्हात्रे आणि श्रेयस कदम सलामीवीर आदित्य पेरोजेसाठी. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतायत आणि शिवलिंग 11 विरारचे गोलंदाज कशा प्रकारे दोघांना रोखतायत. चुरशीचा सामना आजच्या सत्रातील, आजच्या दिवसातील हा दुसरा सामना. शिवलिंग 11 विरार जरा घाई करायची, आपलं क्षेत्रक्षण त्वरित लावायचं आहे. सामन्याला होते सुरुवात. शिवलिंग 11 विरार प्रथम फलंदाजी करत असताना 3 गड्यांच्या मोबदल्यात 44 धावा जमा केल्या आणि आदित्य पेरोजेला 45 धावा जमा करण्यासाठी आमंत्रण दिलंय. सलामीची जोडी आदित्य पेरोजे संघाची श्रेयस कदम आणि केतन म्हात्रे. पंकज वैयक्तिक पहिलं, संघासाठी पहिलं आणि महत्वाचं षटक घेऊन पंकज शिवलिंग 11 विरार या संघाकडून. दरम्यान स्ट्राईक एंडला आहे तो केतन म्हात्रे, नॉन स्ट्राईक एंडला आहे तो श्रेयस कदम आदित्य पेरोजे संघासाठी. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन पंकज, राईट आर्म राऊंड विकेट. सुरेख चेंडू यावर हलक्या हातावरून स्क्वेअरली दिशेने तटकावला. 1 धाव मिळाली ती केतनला. एका धावेने केतन आपलं खातं उघडतंय. आपलं खातं उघडलेलं होतं आणि संघाचं देखील खातं उघडतोय तो केतन. 45 धावांचं लक्ष गाठण्यासाठी सलामीची जोडी केतन म्हात्रे, श्रेयस कदम. हो, सुरेख चेंडू, जोरकस चेंडू
श्रेयसच्या पायावर आदळला लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते ती संघाला. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते बिनबाद 2. 25 धावांचं लक्ष गाठत असताना आदित्य प्रिया लॉजिस्टिक हा संघ. सुरुवातीचे 2 चेंडू खूप सुरेख टाकले जाते पंकजाने. सुरेख चेंडू पंचांकडे घेताना दाद मागतोय परंतु पंच ती दाद फेटाळून लावतो. निर्धाव चेंडू यष्टीरक्षक हातात विसावतोय. पुन्हा एकदा पंकज सज्ज. केतन आणि ज्याप्रमाणे केतन प्रसिद्ध आहे षटकार चौकांसाठी तशाच प्रकारचा हा फटका आणि या चेंडूवरती षटकार येतोय आणि या 6 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 8. बिनबाद 8. पुन्हा एक आकुटता चेंडू आणि भिरकावून दिला सीमारेषेच्या बाहेर पंकजने. पण बॅक टू बॅक दुसरा षटकार केतनच्या बॅट मधून 6 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 14. बिनबाद 14. पहिलं षटक सुरू असताना 45 धावांचा पाठलाग करत असताना आदित्य प्रिया लॉजिस्टिक हा संघ. सुरेख आणि आक्रमक सुरुवात. पंकजवरती हल्ला चालवला जातोय. त्याच्या 2 चेंडूवरती लगातारच्या 2 चेंडूवरती 2 षटकार लगावतो ते केतन. वैयक्तिक 13 धावसंख्येवर खेळतो ते केतन. संघाची धावसंख्या आहे ती बिनबाद 14. आदित्य प्रिया लॉजिस्टिक 45 धावांचा पाठलाग करत असताना या क्षणी पुन्हा एक चांगला फटका. स्ट्राइक ड्राइव्ह 6 धावांनी धावसंघ आणि षटकारांची हॅट्रिक साजरी करतोय तो केतन मात्रे. 6 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 20. बिनबाद 20. काहीच महागडे षटक. 3 चेंडूवरती 3 लगातार मोठे फटके. 3 षटकार लगावतो केतन. 19 या धावसंख्येवर खेळताना दिसतो तो केतन मात्रे. त्यासोबत साथीदार आहे तो श्रेयस कदम. तो सध्या शांत आहे. टेनिस क्रिकेट जगतातील विस्फोटक फलंदाज केतन म्हात्रे आणि श्रेयस कदम. पुढील गोलंदाज वेदांत. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन वेदांत. अजूनही 25 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघाला. आकुटपा चेंडू बॅटची आतली करा लागून ती वेस्टरच्या हातात चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडू. 23 चेंडूत 25 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघाला. वेदांत लेगस्टॅम्पच्या बाहेरचा खूपच बाहेर टाकलेला चेंडू पंच दंडित करतात. वाईडच्या स्वरूपात 1 धाव आणि बाहेरच्या स्वरूपात 1 धाव असा 2 धावा मिळतात त्या आदित्य प्रिया लॉजिस्टिकच्या संघाला. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ते बिनबाद 22. 45 धावांचं लक्ष गाठत असताना आदित्य प्रिया लॉजिस्टिक हा संघ. पुढचा चेंडू वेदांताचा केतनसाठी. फुल टॉस प्रकारचा चेंडू. जवळजवळ मेजवानीच होती परंतु फटका फसतोय. झेल देखील सुटतोय. पावसाच्या साठलेल्या पाण्यामुळे अडथळा निर्माण होतोय. 2 धावा कंप्लीट आणि तिसरी धाव देखील पूर्ण करता येते केतन आणि श्रेयस. 3 धावने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती बिनबाद 25. 20 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. सलामी वीर केतन म्हात्रे आणि श्रेयस कदम. यष्टी डेड बॉल. हा चेंडू परत टाकावा लागेल. सिमेंट विकेट जिथे संपते आणि मातीची विकेट सुरू होते त्या मातीमध्ये बॉल पिच झाल्याच्या नंतर तो डेड बॉल घोषित करण्यात येईल. पुन्हा एकदा विधानसभेच श्रेयस. 1 धाव मिळते ती श्रेयसला. 1 धाव मिळते आणि चुकीची फेकी यामुळे 2 धाव कंप्लीट होत आहेत.
2 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 27. बिनबाद 27. सुरेख सलामी आपल्या संघासाठी देताना आदित्य लॉजिस्टिक 45 धावांचं लक्ष गाठायचं आहे. सुरेख सुरुवात 2 बॅट्समन कडून. वेदांत ओहो लेग केला यावर केवळ एक धाव मिळते. दुसरी धाव देखील पूर्ण करतोय श्रेयस. 2 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती बिनबाद 29. प्रथम फलंदाजी करत असताना माफ करा 45 धावांचं लक्ष गाठत असताना आदित्य लॉजिस्टिक वैयक्तिक 17 धावांवर खेळतोय. वैयक्तिक 19 धावांवर खेळतोय तो केतन आणि 7 धावांवर खेळतोय तो श्रेयस. 1 धावसंख्येत भर. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती धावसंख्या होते 30. फुल टॉस चेंडू आहे. आता मात्र केतनला माघारी परतावं लागेल. केतन बाद होतोय 19 धावसंख्येवर. त्या 19 धावांच्या खेळीमध्ये 3 उत्तुंग षटकार त्याने लगावले आणि आता तो टॅलीच्या दिशेने वाटचाल करतोय. 1 गडी 30 धावा. अजूनही 15 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. दुसरं षटक संपत असताना बॉलर्स नेम प्लीज. अनिकेत संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन अनिकेत राईट आर्म ओव्हर द विकेट. श्रेयस कदमसाठी सज्ज होतो गोलंदाजी करण्यासाठी. 18 चेंडूत 15 धावांची गरज. नवीन फलंदाज नजमुल जागा घेतोय केतन म्हात्रेची. एक वादळ संपलंय आणि दुसरं वादळ मैदानात आलेलं आहे. श्रेयस कदम लेग स्टंपच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू पंच दंडित करतायत. वाईड प्लस नुसार ह्या 2 धावा मिळतात त्या आदित्य लॉजिस्टिक या संघाला. 2 धावाने धावसंख्येत भर होतो. धावसंख्या होती ती 32. 32. लॉस ऑफ 1 विकेट. एंड ऑफ 2 ओव्हर्स. अनिकेत नजमुलसाठी टप्प्याचा चेंडू. यष्टीरक्षक काहीसा घसरला. चिखलाचं साम्राज्य असलं का नाही घसरला परंतु त्याच्यामध्ये दरम्यान 1 धाव कंप्लीट करतो तो श्रेयस आणि नजमुल. एका धाव धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 33. 33. पुढचा चेंडू अनिकेतचा डेड बॉल. डेड बॉल आहे. केतन म्हात्रेने 3 चेंडूत 3 लगोलक षटकार लगावले. एक वादळ मैदानाच्या बाहेर गेला आणि दुसरं मैदानात गोंगावत आहे. सिग्नल करवा ना. षटकार येतोय. हा चेंडू हवेत आहे. कॅच. पावसाळी क्रिकेटमध्ये अशा घटना होत असतात. धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती धावसंख्या तो 40. केवळ 5 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी आदित्य लॉजिस्टिकच्या संघाला. सुरेख चेंडू अनिकेताचा. यानंतर होणारा सामना कंधारी किंग्ज संघनायक आकाश तारेकर आपण व्यासपीठावरचा नाणेफेक ह्या 2 संघातील विजेता संघ आपल्या सोबत या पुढच्या मॅच मध्ये खेळताना दिसेल. धावसंख्या स्थिर. निर्धाव चेंडू. धावसंख्या होते 40. धावसंख्या 40. 5 धावांची गरज या षटकातील शेवटचा चेंडू.
सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू, षटक संपतंय. तिसरं षटक संपतंय. 30 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या होते ती 1 गडी बाद 40. आणि पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. पावसाळ्या क्रिकेटची रंगत पाऊसाचा बाजू दिसतो आणि तीच आता दिसते. 5 धावांची गरज हा सामना जिंकण्याची. 12 चेंडू 5 धावा. नवीन गोलंदाज विजेंद्र वैयक्तिक 15 धावांवर खेळतो तो श्रेयस आपल्या संघासाठी. चेंडू आतून सटकला. डेड बॉल. वैयक्तिक 15 धावांवर श्रेयस नाबाद आहे. त्या नाबाद खेळीमध्ये 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. आकुट टप्प्याचा चेंडू आणि हा सामना आदित्य बिर्ला लॉजिस्टिक्स या संघाने जिंकलेला आहे. संघनायक आकाश, आपण व्यासपीठाजवळ यायचंय. एफएम कंदारी किंग आकाश तारेकर, आपण व्यासपीठाजवळ यायचं. नाणेफेकीचा कौल आता होतोय. झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच म्हणून केतन म्हात्रे, आपण व्यासपीठाजवळ व्हायचंय. आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. केतन म्हात्रे. पंकज, आपण नाणेफेक करून घ्यायचं. क्वार्टर फायनलचा सामना आदित्य बिर्ला लॉजिस्टिक विरुद्ध एफएम कंदारी किंग्स या 2 संघांमध्ये होतोय. हा सामना केवळ 4 षटकांचा राहील. दोन्ही संघ नायकांना याची नम्र विनंती, याची नोंद घ्यायची. क्वार्टर फायनलचा सामना दोन्ही संघ 1-1 सामना जिंकून या क्वार्टर फायनलच्या फेरीमध्ये दाखल झालेले आहेत. नाणेफेक कोण जिंकलं? आदित्य बिर्ला लॉजिस्टिक्स या संघाने नाणेफेक जिंकून आपला निर्णय कळवला आहे. आता झालेल्या सामन्याचा सामनावीर म्हणून केतन म्हात्रेची निवड झाली आहे. निलेश यांच्यातर्फे, निलेश चौगुले सर यांच्यातर्फे केतन म्हात्रेचा सन्मान होत आहे. सामनावीर म्हणून तिची इथे निवड झालेली आहे. 6 चेंडूंमधून